दर्जाचं लिखाण त्याच्यावर होत नाही. तर खेदानी म्हणावं असं वाटतं की मराठी विकिपीडिया तसा दर्जेदार नाहीये, इंग्रजी विकिपीडिया आहे. आणि इंग्रजी विकिपीडियामध्ये जे दर्जेदार लेख होतात ते एका ठराविक पातळीला सुधारले गेले की ते लॉक केले जातात, जेणेकरून त्याच्यात बदल सगळ्यांना करता येत नाही. त्याच्यात फक्त ठराविक दर्जाचे लोकच त्याच्यात बदल करू शकतील, अशा प्रकारे ते लेख लॉक केले जातात. आता आपलं मराठीचं विकिपीडियाचे लोक जे आहेत ते पुण्याचे आहेत आणि अर्धे ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेचे आहेत. तर त्यामुळे आता मी पुढे काही बोलायची गरज नाही, तुम्हाला कळलेलं आहे काय झालंय. तर त्याच्यामुळे ते त्याचा दर्जा सुधारणं म्हणजे ते परत आता आपल्याला नव्याने दुसरं भीमा कोरेगाव करावं लागेल. तर ते ज्या पातळीला आपल्याला करता येते त्या पातळीला आपण करत आहोत. आणि विकिपीडियावरती खरं एक टूल उपलब्ध आहे. मला 3 गोष्टी सांगायच्या की विकिपीडियावरती धोरणं जी आहेत, काही पॉलिसीज लिहिलेल्या आहेत. तर त्या पॉलिसीचा आपण मराठी विश्वकोशाची नोंद लिहिताना उपयोग करू शकता, संदर्भ करून घेऊ शकता. आणि जी आता सकाळपासून चर्चा झाली की लिखित स्वरूपात धोरण म्हणून विकिपीडियावरती उपलब्ध आहे. म्हणजे संदर्भ कुठला घ्यायचा, नोंद कशी द्यायची, सुरुवात कशी करायची, त्याचा मधला भाग कसा असेल, त्याचा समारोप कसा करायचा, भाषा कशी असली पाहिजे, हे सगळे म्हणजे धोरण स्वरूपात विकिपीडियावरती मराठी विकिपीडियावरती उपलब्ध आहे. पण त्याची म्हणजे प्रत्यक्षात अंमलबजावणी काय ती मराठी विकिपीडियावर होत नाही. त्यामुळे सर म्हणतात तशी ती मराठी विकिपीडियाची परिस्थिती आहे. पण त्या धोरणाचा संदर्भ आपण नक्की घेऊ शकतो. ही सकाळपासून झालेली चर्चा आणि विश्वकोशीय लिखाण कसं करायचं ह्याच्यावरची अतिशय दर्जेदार माहिती विकिपीडियावर उपलब्ध आहे, धोरणं ह्या अर्थाने. त्यानंतर दुसरी गोष्ट मगाशी चर्चा जी झाली की आपल्याला कॉपीराइट फ्री फोटो, व्हिडिओ आणि ध्वनिमुद्रणं ही विकिपीडियाच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतात. विकिपीडियाची एक वेगळी साईट आहे commons.wikimedia.org नावाची. तर त्या वेबसाईटवरती ज्याचे कॉपीराइट संपलेले आहेत किंवा ज्याचे कॉपीराइट ती व्हिडिओ किंवा ऑडिओ किंवा फोटो काढणाऱ्यांनी सोडून दिलेले आहेत, त्याला क्रिएटिव्ह कॉमन्स लायसन्स असं म्हटलं जातं. आणि त्या क्रिएटिव्ह कॉमन्स लायसन्स अंतर्गत त्या फाईल्स मुक्त करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्या फाईल्स तुम्ही विकिपीडियासाठी वापरू शकता, मराठी विश्वकोशासाठी वापरू शकता किंवा इतर तुमच्या खाजगी वेबसाईट, पुस्तकं, रिसर्च कशासाठीही तुम्ही ते वापरू शकता. त्याचे कॉपीराइट सोडण्यात आले. त्यामुळे तुम्ही ही वेबसाईट लिहून ठेवा, बघा, त्याच्यावरचे जे फोटो व्हिडिओज आहेत त्याचा वापर तुम्ही करू शकता. त्या वेबसाईटचं नाव परत एकदा सांगतो मी, commons.wikimedia.org अशी ती वेबसाईट आहे. त्याच्यावरती दुसरी आणखी एक गोष्ट तुम्ही करू शकता स्वतःही, की तुम्ही तुमचे काढलेले जे फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, ज्याला काहीतरी शैक्षणिक मूल्य असू शकेल, म्हणजे त्याचा उपयोग कुणाला तरी ज्ञान मिळवण्यासाठी होऊ शकतो. तर त्या शेतीच्या प्रोसेसेस असतील, सुतारकाम असेल, लोहारकाम असेल, आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टी असतील, झाडांचे, फुलांचे फोटो असतील, व्यक्तींचे फोटो सोडून पण अर्थातच प्रसिद्ध व्यक्तींचे फोटो, तुम्ही स्वतः काढलेले जे काही फोटो असतील ते फोटो अर्थातच त्या व्यक्तींच्या परवानगीने तुम्ही ते विकिपीडियावरती टाकू शकता. त्याचा उपयोग इतर लोकांनाही होईल, विकिपीडियालाही होईल आणि तेच फोटो विश्वकोशासाठीच्या आपल्या नोंदींनाही वापरता येईल, कारण त्याला कॉपीराइट नसेल. त्यानंतर तिसरा आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो 2017 साली विकिपीडियावर काम करणारे अनेक लोक आणि विश्वकोश मंडळ त्यावेळेचे यांच्यामध्ये चर्चा चालली होती. कारण विश्वकोशामध्ये ह्या ज्या नोंदी आहेत, हजारो नोंदी, त्या अतिशय काळजीपूर्वक आणि भाषेच्या समृद्धीकरणाच्या दृष्टिकोनातून अनेक इतर भाषांमधून भाषांतरित करूनही आणि
परिभाषेचा योग्य वापर करून लिहिण्यात आल्या होत्या. आता मराठी विकिपीडियाची हालत वाईट असल्यामुळे त्या नोंदी जर आयत्या नोंदी आपल्याला इकडे आणता आल्या तर मराठी विकिपीडियाची हालत सुधारता येईल अशा आशेने खूप लोकांनी प्रयत्न केले आणि त्यातून विश्वकोश मंडळाने असं सांगितलं की मराठी विकिपीडियावरती प्रति व्यक्ती म्हणजे तुम्ही विकिपीडियावर लिहायला सुरुवात केली तर एक माणूस एक नोंद दिवसाला 2 पॅरेग्राफ मराठी विश्वकोशातून विकिपीडियावरती आणू शकतो आणि त्याच्या खाली लिहावं लागेल तुम्हाला की हे तुम्ही मराठी विकिपीडियावरून आणलेले. तर ह्या गतीने तुम्ही तिकडच्या नोंदी इकडे आणू शकाल अशी परवानगी 2017 साली त्यांनी दिली. तर तेही मला वाटतं की आपण करू शकतो की मराठी विकिपीडिया तुमच्याच नोंदी म्हणजे सध्याच्या समजा आपण 15-25 ज्या काही नोंदी झाल्या तर त्यापैकी ती दिवसाला 2 पॅरेग्राफ या हिशोबाने विकिपीडियावर आणू शकेल. आणि मग परत म्हणजे अर्थातच तिने स्वतः आणलं तर इथे विकिपीडियावरती पण तिचंच नाव दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये परत मध्ये जे सतत बदल तिला करायचे असतील ते बदल करून ती नोंद अद्ययावत ठेवू शकते. मराठी विश्वकोशामधल्या वेबसाईटला एकदा पब्लिश केली की मग परत ती पूर्ण प्रक्रिया करूनच ती नोंद अद्ययावत करता येईल. पण विकिपीडियावरती ती लागलीच करता येईल आणि तिथे दोन्ही गोष्टी दिसतील की ही मराठी विकिपीडियावरून विश्वकोशामधून आणण्यात आलेली आहे आणि ती ज्या लेखकांनी लिहिली आहे तिकडे त्याच लेखकांनी